माझ्या सर्व लाडक्या बहिणी तुमची सुद्धा की केवायसी राहिलेली आहे का? किंवा कोणत्या कारणतरीमुळे तुमची केवायसी झालीच नाही आणि त्यामुळे तुम्हाला नोव्हेंबरपासून तुमचे हप्ते थांबलेले आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आपल्याला सुद्धा खूप साऱ्या लाडक्या बहिणीच्या इथे कमेंट्स आलेले आहे की सर, आमची केवायसी न झाल्यामुळे आम्हाला जे हप्ते आहे ना ते हप्ते भेटले नाही. आमचं जवळ-जवळ ₹6,000 जे नुकसान आहे ना ते इथे झालेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या कमेंट्स इथे वाचून दाखवणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते सुद्धा इथे सांगणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. तर बघू शकता पहिला आपल्याला पहिले कमेंट्स आलेली आहे पुणे डिस्ट्रिक्टमधून. बघा ते काय म्हणत आहे की खूप जणी पात्र असून पण विधवा, अविवाहित, निराधार पण केवायसी झाली नाही. प्लीज पोर्टल चालू करा. तर बघा इथे खूप साऱ्या अशा बहिणी आहे की ज्या विधवा आहे, काही बहिणी अविवाहित आहे, तर काही बहिणी निराधार आहे आणि त्यांची सुद्धा कोणत्या तरी कारणामुळे जी केवायसी आहे ना ती करायची राहिलेली आहे. तरी माझी सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर यांचा विचार करून नवीन पोर्टल जे आहे ना ते पोर्टल इथे सुरू करावं, जेणेकरून त्यांना सुद्धा इथे केवायसी करण्याचं जे ऑप्शन आहे ना ते उपलब्ध होईल. आता दुसरी जी कमेंट आहे ती कमेंट अशी आहे की केवायसी केली नाही, पालघर स्टेटस चेक केले अप्रूव्ह आहे, पण केवायसी नाही झाल्यामुळे लाभ मिळत नाही, प्लीज हेल्प करा. बघा ही जी कमेंट आहे ना ही पालघर जिल्ह्यातून आलेली आहे. एका बहिणीने सांगितलं की स्टेटस जर चेक केलं तर ते अप्रूव्ह दाखवतं, पण केवायसी नाही झाल्यामुळे आमचा जो लाभ आहे ना तो इथे बंद झालेला आहे. आणि माझी विनंती पुन्हा एकदा आहे सरकारला की केवायसी जी पोर्टल आहे ना ते सुरू करा. तुम्ही जशी 30 एप्रिलपर्यंत ज्या बहिणीची केवायसी चुकलेली आहे त्यांच्यासाठी संधी दिली, तशी संधी ज्या लाडक्या बहिणी केवायसी केलीच नाही त्यांचा सुद्धा विचार करून त्यांना सुद्धा इथे केवायसी करण्यासाठी इथे निदान 15 दिवसाचा तरी इथे टाइम देण्यात यावा. त्यानंतर तिसरी कमेंट आहे जिल्हा सातारा, तालुका पाटण. माझे नियम बरोबर आहेत, तरी मला डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हप्ते आले नाही. प्लीज आमच्याकडे फोर व्हीलर गाडी नाही, सरकारी नोकरीत कोणी नाही, तरी पण का? बघा इथे खूप साऱ्या सोबत असंच झालेलं आहे की त्या पात्र आहेत, त्या सगळ्या नियमांचे ते पालन केलेलं आहे. त्यांच्या घरी कुठलीही चारचाकी गाडी नाही किंवा कुठल्याही 2.5 लाखांच्या वर उत्पन्न नाही, तरी सुद्धा त्यांचे जे हप्ते ना ते बंद करण्यात आलेले आहेत. तर सरकारने असं काय केलेलं आहे? सरकारने यावर स्पष्टीकरण द्यायलाच हवं. कारण की अजून सुद्धा खूप साऱ्या ज्या बहिणी आहे ना, त्या बहिणी पात्र असून सुद्धा त्यांची केवायसी न झाल्यामुळे त्या इथे लाभापासून इथे वंचित राहिलेल्या आहेत. तरी सरकारने जे पोर्टल आहे ना, ते इथे पोर्टल सुरू करण्याची आता तरी निदान गरज आहे. कारण की अजून खूप साऱ्या बहिणी आहे ना, या बहिणींनी केवायसी न केल्यामुळे त्यांचे हप्ते ते रखडलेले आहेत. त्यांना सुद्धा इथे पैशाची गरज आहे. कारण की खूप साऱ्या ज्या बहिणींना ह्या मध्यमवर्गीय वर्गातून येत असतात आणि त्यांना सुद्धा या ₹1500 अत्यंत इथे नितांत गरज असते. कारण की त्यांना सुद्धा इथे घर खर्च असतो, मुलांचं शिक्षण असतं, सर्व जे खर्च आहे ना, ते खर्चाचं त्यांना नियोजन करावं लागतं आणि या ₹1500 ना त्यांचा खूप सारा मोठा इथे फायदा होत असतो. त्यांना सुद्धा इथे आधार भेटतो या ₹1500 तरी सरकारने लवकरात लवकर इथे केवायसी पोर्टल जे आहे ना, हे सुरू करायला हवं. कारण की नोव्हेंबरपासून काही बहिणींना ते हप्तेच भेटले नाही आणि फेब्रुवारीपर्यंत त्यांचं जवळ-जवळ ₹6,000 नुकसान इथे झालेलं आहे. आणि जर आता तुम्ही जर जूनमध्ये जर पोर्टल चालू केलं, तर त्यांचं खूप सारं जे नुकसान आहे ना, ते इथे होणार आहे. जूनमध्ये आपली केवायसी इथे सुरू होणारच आहे. बहीण तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या कोणत्या कारणामुळे जे केवायसी राहिलेली आहे, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असाल, तर आत्ताच आपल्या चॅनलला ते सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.